नागपुर के काटोल थाना क्षेत्र से एक गंभीर घटना सामने आई है, जिसमें गाली गलौज और धमकी की शिकायत दर्ज कराने पहुंचे कपिल रेवतकर ने दावा किया कि पुलिस कर्मचारियों द्वारा उनसे मारपीट की गई। मारपीट में उनके कान का पर्दा फटने से एक कान से सुनाई देना बंद हो गया और डॉक्टरों के अनुसार पूरी तरह ठीक होने में 3 से 4 महीने लग सकते हैं। रेवतकर ने आरोप लगाया कि पुलिस कर्मियों ने मारपीट की और घटनास्थल के सीसीटीवी फुटेज के आधार पर दोषियों पर कार्रवाई की जानी चाहिए। इस मामले में पहले 24 फरवरी को हुई गाली गलौज और धमकी की शिकायत तुरंत दर्ज नहीं की गई थी, जिसके बाद उन्होंने वरिष्ठ पुलिस अधिकारियों के पास लिखित शिकायत दी। इस घटना ने नागपुर ग्रामीण पुलिस की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। मी कपिल भोजराज रेवतकर, राहणार खानगाव। माझ्यासोबत जर 24 तारखेला मी मावशीची मेडिसिन राहिली होती, तर ते मेडिसिन देण्याकरिता मी नागपूर येथे चाललो होतो। तिथे जसं जस्ट मी पेट्रोल भरलं आणि पेट्रोल भरून जसं नागपूर मी इथे निघतो, तर तिथे रुपेश भाऊसाहेब पवार यांनी 4 चाकी वाहन आडवी करून माझ्या अंगावर थुंकला व मग आईच्या अशा खान शब्दात बोलायला लागला सर। त्यानंतर त्यांची मी जेव्हा व्हिडिओ बनवत असता त्यांच्या लक्षात आलं, तर तो तिथून पडून निघाल्यानंतर मी पोलीस स्टेशन इथे तक्रार द्यायला गेलो। तक्रार द्यायला गेल्या असतात तो पण तिथे आला आणि तिथे पण मला असा शिवीगाळ द्यायला लागला की हा असा आहे वगैरे वगैरे, म्हणजे खोटे आरोप टाकू लागला सरांजवळ। नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे जेव्हा ओरडला आहात, तर त्यांनी म्हटलं की थोडे तुम्ही शांत राहा, म्हणजे त्याला म्हणाले होते रुपेश भाऊसाहेब पवारला। तर ते म्हणाले की मी FIR न घेऊ देता साहेबांजवळ उभा करतो, तर तो ऑलरेडी साहेबांजवळ उभा होता। तर साहेबांजवळ हा माझ्या विरोधात पुष्कळ असे खोटा आरोप लावू लागला की ज्या कामामध्ये मी असा इन्व्हॉल्व पण नाही झालेलो आहे सर। ठीक आहे, आता पुढे काय झालं? पुढे झाल्यानंतर मग सरांना मी जेव्हा म्हटलं की सर मी अशा कामामध्ये आहे नाही, तर सरांनी म्हटलं की तू शांत राहा, तू एकही शब्द बोलू नकोस। तर तसंच म्हणतात सर त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवल्यानंतर म्हणाले की यांना कॅबिनमध्ये घ्या म्हटल्यानंतर मग माझी आईने मला अडवलं की काय झालं। तर आईला मी सांगितलं की आई माझ्यावर असे खोटे आरोप टाकू लागला हा, की असं वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप की ट्रक थांबवले, ट्रक लुटले किंवा असं खोट्या आरोपाचा तो बोलू लागला। तर त्यामुळे आईला चक्कर आल्यामुळे माझ्या आईसोबत काही सहकार्य होते, त्यांचे नातेवाईक, त्यांना म्हटलं की तुम्ही पोलीस कर्मचारी असून बघत का बरं आहात, तुम्ही त्यांना हॉस्पिटल किंवा इथे का बरं नाही नेतात असे म्हणाले। असे न म्हणता सर पोलीस कर्मचारी त्यांच्यावर आक्रोश झाल्यानंतर ते म्हणाले की तू शांत राहा, एकही शब्द बोलू नकोस, असं माझ्या मामीला म्हणाले। माझ्या मामीला म्हटल्यानंतर माझी मामी म्हणाली की तुम्ही मारून दाखवा, म्हणजे 5 फटके मारतील असे साहेबांनी म्हटलं। तर मामीने म्हटलं की तुम्ही मारून दाखवा, तुम्ही विनाकारण कसे का माराल। तर असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की तू शांत नाही राहशील तर मी याला मारेल। तर मला ना सर मागून मारण्यात आलं, 3-4 झापडी चांगल्या जोरामध्ये मारण्यात आले सर। तर त्यामुळे माझा कानाचा पडदा फाटला आहे। मारणारं कोण होतं, काय संशय आहे तुला? मारणारं म्हणजे माझ्या आजूबाजून सर्व पोलीसवालेच होतेच सर। तर माझा संशय तर पोलीस कर्मचाऱ्यांवरच आहे की त्यांनी माझ्यावर मारहाण केली म्हणून। आणि आता तुझी काय मागणी आहे? काय माझी मागणी हेच आहे सर, जो रुपेश पवार व त्यांचे कुटुंब आमच्यावर सतत असे टॉर्चर करत असतात की हा असा आहे तसा आहे, नेहमी माझ्या भावाच्या दुकानावर आम्ही ॲडव्हेंचर मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतो सर, तिथेसुद्धा हा आला होता काही महिन्यापूर्वी। तर तिथे पण म्हणाला दादाला की तुझ्या भावाला जानसे मारून टाकेल असं वगैरे सर। तर त्यामुळे आम्हाला पुष्कळ अशी भीती वाटत आहे सर। बरं, तुला जे मारहाण झाली पोलीस कर्मचारी त्याच्यावर काय मागणी आहे? त्याच्यावर हेच मागणी आहे सर, तिथे CCTV कॅमेरे आहेत, जे आता उघड जे इन्क्वायरी होतील त्यामुळे तर तिथे दिसेलच की मला मारहाण कोणी केली। कारवाई झाली पाहिजे। कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि रुपेश भाऊसाहेब याच्यावर पण कठोर कारवाई व्हायला पाहिजे, कारण मला पुष्कळ असा त्रास आहे सर त्यांच्यामुळे, जीव मारण्याची धमकी देतो सतत।